मस्त. आणि तुला भेटून खूप छान वाटतंय. सगळ्यात आधी सगळ्या प्रेक्षकांकडून खूप खूप मनापासून अभिनंदन तुझं. कसं वाटतंय रे ट्रॉफी हातात आले? तू एक ते जेव्हा ट्रॉफी बघायला तुम्हाला नेलं होतं ना तेव्हा ट्रॉफीला सांगितलंस की तू माझीच आहेस. माझ्या मग आलोच ना मी, बोलतो ती कळतो. कसं वाटतंय पण ट्रॉफी फायनली हातात आली आहे? जे तू बोललेलास ते खरं झालंय आता. मी बोलतो ते शब्द खरंच होतो आणि मी जिंकलो ना, मला लय आनंद झालाय, लय अभिमान आहे की माझा आई आप्पा पाहिजे होतं की ती खुश झाला. आणि बिग बॉसच माझा आई आप्पा आहेत, त्यांनी मला यस यस त्यांचंच आहे. तुला माहितीये का तुला जितका आनंद होतोय किंवा तुला जितका अभिमान वाटतोय त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट सगळ्या महाराष्ट्राला तुझा अभिमान वाटतोय. सगळ्यांना कौतुक वाटतंय की आपला सूरज जिंकला. हे जे आपलेपणाचं एक फिलिंग आहे ना, हे किती छान असतं. हे मला वाटतं तुझ्यापेक्षा जास्त कोणी छान हे सांगू नाही शकत की किती भारी वाटतं हे सगळं. मी घरात जाताना एक सूरज चव्हाण आम्हाला माहिती होता कारण आम्ही त्याचे व्हिडिओज पाहिलेले, रील्स पाहिलेले. पण आता घरातून बाहेर जाताना तो एक म्हणजे तो इतक्या सगळ्या गोष्टी घेऊन बाहेर पडलाय, हे किती भारी आहे. मला लय भारी वाटतंय कारण कसं आहे, घरात मी राहिलोय, तिथल्या आठवणी, तिथं मी काय काय केलंय ती मला लय आठवतंय. आणि ती हित आहे आता, ती दिलात आणि काळजात झापक झुपक दे. मी आल्यापासून बघते सगळेजण तुझ्याबरोबर फोटोज काढतायत, तुझ्या सह्या घेतायत. तर हे सगळं इतकं छान आहे अनुभवणं. मला सांग, ह्या सगळ्या गोष्टी तू आधी एक्सपेक्ट केल्या होत्यास का ज्यावेळेस तू घरात जाणार होतास? मला असं कळलंय की तू घरात जायला पण घाबरत होतास कारण तुला खोटं वाटत होतं. तर तू गावी जाऊन बसलेलास, तुला घेऊन आलं इकडे असं मी ऐकलंय. काय झालं, मी लपून बसलं, लपून नाही म्हणजे तू गावी गावी म्हणजे क्रिकेट खेळत होतो, म्हणजे बॅट बॉल बारक्या मुलांबरोबर. मला आवड आहे ना क्रिकेटची, तर मी खेळत होतो आणि फोन आला ह्यांचा की तुला सूरज बिग बॉस मध्ये आम्ही घेणार नाही, तुला बोलावतोय, तू इच्छिन का? तर मी म्हणलं मला नाही जमत, मला आधी लय फोन येतात ना, मला नाही जमत, फसावतात ना काय काय. मग फसावलेलं मला, त्यामुळे मी नाही म्हणलं. मग परत आला, मग परत म्हणलं बघू सांगतो तुम्हाला. नंतर मग बाच्याकडे फोन दिला, मग आम्ही 10 वाजता व्हॉलीबॉल खेळतो. त्या टायमिंगला काय झालं की परत फोन आला दाद्याला, म्हणजे माझ्या बाच्याला फोन आला की त्यांना यायचंय. आणि दाद्याला त्यांनी खरं खरं सांगितलं असं आहे, असं करायचं तसं. मग मी म्हणलं चालते. आणि मग तो गेलाच फायनली घरात. आणि मग जे काय पुढे झालं ते सगळं समोर आहे. सर समोर आहे, हा समोर आहे. पण आम्हाला घरात जो एक सूरज दिसला ना, तो एक वेगळा होता, शांत, किंवा जिकडे बोलायचं तिथेच तो बोलणार, बाकी शांत. पण आता मी इथे आल्यापासून बघते सूरज इतका बोलतोय की मला असं की सूरज घरात एवढी बडबड तू का नाही केलीस, का नाही बोललास घरात? लागत होतास का तू, का काय तुला तेव्हा असं छान? ती कसं असते ना की दबाव का होता माहिती का माझ्या त्या टायमिंगला, ती नॉमिनेशन असतं ना, ती काल न सांगा येत नव्हती मला. ती मी नॉमिनेट व्हायला भेट नव्हतो. माझ्या फॅन लोकांवर माझा पूर्ण विश्वास होता, लय म्हणजे लय विश्वास होता की मी जिंकणार बिग बॉसची ट्रॉफी, आणि मी जिंकले, लय विश्वास होता. पण ती कालन सांगून त्यांना हे करायचं ती माहित नव्हतं कसं काय करायचं. मुद्दे बिद्दे ती कुठले मुद्दे करायचे, काय बोलायचं ते मला जमत नव्हतं. पण तरी तू टास्क खूप छान खेळायचास. म्हणजे जे एक ताकद किंवा जे एक स्किल लागतं, एक जे डोकं लागतं ते तू खूप वापरलास. झेंड्याचा बघितलं का, झेंड्याचा ते गाडीने ते जिंकलोय मी. किती 6 लाख आणलेलं मी त्याच्यातने. हा म्हणजे ती ट्रॉफी पाहिजे होतं म्हणून ती जिंकायचं होतं 6 लाख. तर मी ती झेंड किती होतं, मला वाटतं 20 झेंड होतं अख्ख्या घरात होतं बिग बॉसच्या. तर ती बालकी छोटी गाडी बारक्या मुलांची होती की त्याच्या पाय हाणून असं जायचं, झेंड काना घेऊन हातात. टायमिंग वर यायचंय, टायमिंग होता टीव्ही आणि टायमिंग वर जायचंय. तर ती पूर्ण टायमिंग मी केलंय. आणि जिंकलं तिथं. मला बरं वाटलं बिग बॉसने असं माझं नाव घेतलं, मला लय बरं वाटलं. आणि बिग बॉसच्या टायमिंगला बोलतात झापूक झुपूक गोलीगत पॅटर्न बुक किट्टी, ती भारी वाटलं मला.
तुझे जे सगळे शब्द आहेत ना, तू जितका फेमस आहेस किंवा तुला लोक जितकं प्रेम देतात तितक्या तुझ्या सगळ्या शब्दांनाही तितकंच प्रेम. ह्या सगळ्याची सुरुवात कुठून झाली? शब्द हे झापूक झुपूक किंवा गुलीगत बुक्कीट टेंगुळ हे तुला सुचलं कसं? ती म्हणजे मी काय गावात असं बोलायचो त्याच झालं तयार. म्हणजे मनात नाही येतं ना काहीतरी, ती मनात नाहीच गाजलं. हा. आणि त्या शब्दावरून आता एक चित्रपट येतोय. किती भारी गोष्ट आहे ना ही. झापूक झुपूक हेच नाव ठेवलंय. लय भाले म्हणजे लय भाले म्हणजे लय आनंद झालाय की तो पिक्चर माझ्या डॉयलेक ओल माझा पिक्चर निघतोय आणि मीच हिरो आहे. तर भारी वाटते मला. ही ट्रॉफी इतकी सुंदर आहे. मला सांग की ही ट्रॉफी ज्यावेळेस हातात आली तुझी पहिल्यांदा, त्यावेळेस पहिलं डोक्यामध्ये सगळं पहिल्या दिवसापासूनच्या गोष्टी तुझ्या गेल्या असतील, त्याच्यामध्ये असं एखादं वाटलं की एखादी गोष्ट राहून गेली किंवा हे आपण केलं पाहिजे होतं? कुठलं काय काय व्हायचं? हा सांगतो आता मी काय म्हणायचं सारखं, आता मी दाखवतो तीच लावून गेलं माझं. मला काय होतं माहिती का, मला नाडायचं कोणाकोणाला होतं माहिती का, अरबाजला, संग्रामला, वैभवला, त्यांना लय नाडायचं होतं. त्या टायमिंग निघून गेला, गेली ना बाहेर. त्यावेळेस आम्हाला तुझं गोलीगत पॅटर्न होतो. माझा ईश्वर मला दाखवायचं होतं फॅन लोकांना की तुमचा सूरज भाऊ कसा आहे, त्याचा लुक, त्याचा पॅटर्न कसा आहे हटके, ते अख्खा दाखवायचं होतं. पण ते टायमिंग निघूनच गेला. वाट बघत होते कधी माहिती जो टास्क होता ज्यात तू जॅकेट वगैरे खेचलं होतंस आणि सगळं ते खूप भांडण झालं, तेव्हा असं वाटलेलं की आता सूरज आम्हाला खरा कसा आहे ते बघायला मिळणार. पण वाटायचं काय व्हायचं माहिती का, ती अशी बोलायची ना, ती लागायचं, ती मग नकोच वाटायचं की भांडण करायला नको. सारखं मी असं बसायचं नाराज की नको भांडण करायला. मी मग असंच वागलो साधं. बाहेर आल्यानंतर आता तुला घाई लागली असेल ती घरी जायची. नाही भांडायचं लय, पण वाट गेला ना फोडलाच.